तसंच झालं. गणपती बाप्पाचं गाणं सुरू केलं, सगळं म्युझिक सेट झालं. गणपती बाप्पा डिसाइडेड नथिंग डुईंग, म्युझिक वाजणार नाहीये, फक्त माझंच नाव आहे. तर आपण एक काम करूया, शंभू महादेवांना भोलेनाथ पण म्हणतात, तर आपण भोलेनाथांची आराधना घेऊया. तोपर्यंत आपण काय करू की म्युझिक सेट करायचा काहीतरी प्रयत्न करू. म्हणजे जेव्हा रोमॅन्टिक गाणी येतील, आमचे संत काका येऊन एकदम जोरदार गाणं म्हणणार आहेत, तेव्हा सगळं म्युझिक वगैरे चाललं पाहिजे ना. तोपर्यंत आपण भोलेनाथाची आराधना करूया. वंदनाला देवाचं खूप आवडतं, त्यामुळे 2-3 गाणी देवाची घेतली नाही तर ती माझा जीव होईल. त्यामुळे आपण आता हे नक्की करूया. वंदना तू समोर येऊन बस, असं दिसत नाही मला. तर कुठे गेला माझा मित्र? ये रे बाळा. दिलीपचा आवाज आला, माझा खास मित्र आलेला आहे. फक्त अजून पराग मिसिंग आहे. पराग कुठे गेला? अरे एक नंबर. पुढे येऊन बसू शकतो, जाई ओरडणार नाही तुला. प्लीज. मम नाम क्रिशा मम जन कसे राम देवेश. तू आजोबांचा लाडका आहेस ना? मासे देतात त्याला रोज. हो की नाही? हो. मग मासे देतात त्याला. अरे वा. काय केलं गिफ्ट तुला? मस्त. शेअर नको करू बरं का, फक्त माझ्या बरोबर शेअर आहे ना. चला, गुड बॉय. आता नेक्स्ट मध्ये यूज होतो. वन ऑफ द लँग्वेजेस जे यूज होतात ती संस्कृत लँग्वेज आहे. आणि आता भरपूर वर्षांपासून, जवळजवळ 5 वर्ष झाले, जनगणना ही गाजती आहे. यावेळेला जनगणना पण टॅबलेटवर येणार आहे बरं का. टॅबलेटवर येणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे तुम्हाला कुठली लँग्वेज येते. तर जेव्हा तुझं नाव लिहिशील की नाही त्याच्यामध्ये, तर तिथे लिही बरं का की मला संस्कृत येतं. कारण कि दिस इज आवर धरोहर, ये हमारी धरोहर है कि हमें संस्कृत आती है. बहुत लोगों को संस्कृत लिखनी भी आती है. मैं और फायर साहब जैसे लोग हैं जो सिर्फ संस्कृत को सुनते हैं, संस्कृत में भगवान के मंत्र पढ़ते, लेकिन समझ में नहीं आता कि क्या चल रहा है. बट नाही, पण त्यात ऑप्शन असतात तुम्हाला लिहिता वाचता. लिहिता वाचता येतं. आणि बोलता येतं का? हा, हे तिन्ही